नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण ट्रिग्नोमेट्री या टॉपिकमधील काही चॅलेंजिंग क्वेश्चन बघूया। फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा। फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा म्हणजे थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। इफ 1/sin स्क्वेअर थीटा मायनस 1/cos स्क्वेअर थीटा मायनस 1/tan स्क्वेअर थीटा मायनस 1/cot स्क्वेअर थीटा मायनस 1/sec स्क्वेअर थीटा मायनस 1/cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -3। आता आपल्याला दिलेलं काय आहे, 1/sin स्क्वेअर थीटा मायनस 1/cos स्क्वेअर थीटा मायनस 1/tan स्क्वेअर थीटा माइनस 1/cot स्क्वेअर थीटा माइनस 1/sec स्क्वेअर थीटा माइनस 1/cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -3। आता तुम्हाला काही रूल्स जे फॉर्म्युले आहेत ते माहीत असतील। 1/sin थीटा कशाला इक्वल असतो, कोसेक थीटाला, कारण साइन थीटाचा इनवर्स काय असणार आहे, कोसेक थीटा, पण इथे स्क्वेअर असल्यामुळे 1/sin थीटा म्हणजेच काय, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1/cos थीटा, कॉस थीटाचा इनवर्स आहे सेक थीटा, म्हणजे 1/cos थीटा कशाला इक्वल असणार आहे, सेक थीटा। दॅट मीन्स 1/cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा। तसंच टॅन थीटा हा कशाचा इनवर्स असतो, कॉट थीटाचा। दॅट मीन्स 1/tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थीटा मायनस कॉट थीटाचा इनवर्स टॅन थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा। सेक थीटा 1/sec थीटा, सेक थीटाचा इनवर्स आहे कॉस थीटा, कॉस स्क्वेअर थीटा मायनस कोसेक थीटाचा इनवर्स आहे साइन थीटा। दॅट मीन्स 1/cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -3। आता काय करूया बघा, पहिल्यांदा कोसेक स्क्वेअर थीटा आणि कॉट स्क्वेअर थीटा एकत्र घेऊया। कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा। आता काय करूया, हे जे साइन स्क्वेअर थीटा आणि हा जो कॉस स्क्वेअर थीटा दिसत आहे यांच्यामधून मायनस कॉमन काढूया। मायनस मायनस राहिलं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा। आता काय काय राहिलं, मायनस सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -3। आता तुम्हाला काही आयडेंटिटी माहीत असतील। काय आयडेंटिटी आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा हा कशाला इक्वल येतो, कोसेक स्क्वेअर थीटा। आता हा कॉट स्क्वेअर थीटा आपण राईट साईडला शिफ्ट करूया। कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा कशाला इक्वल असणार आहे, 1ला। याचा अर्थ कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा कशाला इक्वल असणार आहे, 1ला। मायनस मायनस साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा कशाला इक्वल असणार आहे, 1ला। राहिलं काय, मायनस सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -3। आता हे 1 - 1 कॅन्सल आउट होईल, राहील 0। राहिलं काय, मायनस, महत्त्वाचं साइन आहे, मायनस सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -3। आता तुम्हाला एक आयडेंटिटी माहीत आहे ट्रिग्नोमेट्री, मायनसला मायनस साइन, हा सेक स्क्वेअर थीटा कशाला इक्वल असतो, तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी माहीत आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा। म्हणजे सेक स्क्वेअर थीटाच्या जागी मी काय ठेवतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -3। आता मायनस साइन हे आतमध्ये मल्टिप्लाय करतो, तर इथं काय होईल, -1 मायनस प्लस मायनस होईल, मायनस टॅन स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -3। -1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा -2 टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -3। आता -1 आहे, हे -1 उजव्या बाजूला नेऊया, काय होईल, +1, -3 + 1 होईल, तर राहील -2 टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -2। हा -2 मल्टिप्लायला आहे, राईट साईडला गेल्यावर कुठे जाईल, डिवाइडला। टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय -2 किती येणार आहे, 1, म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। जर स्क्वेअर रूट घेतलं, टॅन थीटा कशाला इक्वल येणार आहे, 1। आपल्याला माहीत आहे, वी नो दॅट टॅन हा 1 कधी असतो, तर थीटा काय असल्यावर 45। वी नो दॅट टॅन 45 डिग्री इज इक्वल टू 1। दॅट मीन्स ह्या थीटाची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 45 डिग्री, कारण टॅन 45 डिग्री किती असतो, 1। टॅन थीटा 1 कधी असतो, कुठल्या डिग्रीला असतो, तर थीटा 45 डिग्री असताना। देअरफॉर फायनल आन्सर, द व्हॅल्यू ऑफ थीटा इज 45 डिग्री।